सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वर्ध्यात महानिषेध मोर्चा. राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी सर्व पुरोगामी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा शहरात भव्य महानिषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये विविध सामाजिक संघटना, मानवाधिकार कार्यकर्ते, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चाची सुरुवात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शिवाजी चौक येथून करण्यात आली. मोर्चाच्या अग्रभागी निषेधाचे मुख्य बॅनर घेऊन कार्यकर्ते चालत होते. त्यानंतर काळा गणवेश परिधान केलेले कार्यकर्ते आणि त्याच्या मागोमाग मोठ्या संख्येने पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले. मोर्चा दरम्यान विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाचा निषेध व्यक्त करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. मोर्चा शिवाजी चौक, मेन रोड, बजाज चौक आणि झाशी चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पोहोचला. येथे आयोजित सभेत विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्काचे संरक्षण करण्याची गरज अधोरेखित केली. विद्यार्थ्यांवर बलप्रयोग करणे लोकशाही व्यवस्थेत शोभणारे नसून संबंधित घटनेची निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वक्त्यांनी केली. सभेनंतर उपस्थित प्रतिनिधींनी भारताचे माननीय राष्ट्रपती यांच्या नावे तयार करण्यात आलेले निवेदन माननीय जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे सादर केले. या निवेदनामध्ये विद्यार्थ्यांवरील कथित लाठी हल्ल्याची चौकशी, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई तसेच विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन वर्धा जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष श्री अशोक हेडाऊ, सहसचिव श्री गजानन भोबाटे, सक्रिय कार्यकर्ते श्री प्रदीप निमचे, श्री दिवाकरजी घोडके, श्री घनश्याम गोखले तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी, सभासद आणि विविध पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चाचे आयोजन शांततापूर्ण वातावरणात पार पडले असून लोकशाही मार्गाने आंदोलन करून विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा देण्यात आला. उपस्थितांनी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी शासनाने द्यावी अशी मागणी यावेळी केली. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.